विनायक आणि मंगेश रात्री साधारण 12:30च्या दरम्यान त्यांचा कसला तरी कार्यक्रम संपून बाईकने घरी येत होते. पण यावेळेस ते आपला नेहमीचा रस्ता सोडून एक वेगळा रस्ता निवडतात, एक शॉर्टकट. आता ते ज्या रस्त्याने येत होते त्याच्या आजूबाजूला सगळीकडे शेती आणि दाट झाडझुडपं होते. आणि त्या वाटेवरून जात असतानाच मंगेश विनायकला बोलतो की गाडी जरा थांबव, मला जरा जायचं आहे. विनायक बाईक थांबवतो आणि मंगेश दाट झाडीमध्ये जातो. आणि तेवढ्यातच त्याला त्या दाट झाडीमधून बांगड्या वाजल्यासारखा आवाज येतो. हे ऐकल्यावरती तो शॉक्ड होतो आणि नीट कान लावून त्या दिशेला ऐकू लागतो. पण आता त्याला तो आवाज येत नाही. तो लगेच गाडीवरती बसतो आणि विनायकला सांगतो की मला त्या झाडीमधून बांगड्यांचा आवाज ऐकू आला. यावरती विनायक त्याला पहिली एक शिवी देतो आणि बोलतो की असं कसं शक्य आहे, हा तुझा फक्त भास असेल, आपण निघूयात लवकर इथून, एकतर मला इथे खूप थंडी वाजतीये. आता खरं सांगायचं तर विनायकला त्या रस्त्यावरती त्यावेळेस तसे विचार, म्हणजेच ते भूतांचे विचार बिलकुलही आणायचे नव्हते. कारण त्याला अशा गोष्टींची खूप भीती वाटायची आणि त्यामुळेच तो या विषयावरती बोलणं टाळत होता. आणि त्यात या संपूर्ण सुनसान रस्त्यावरती फक्त हे दोघेच होते. ते दोघे पुन्हा आपला प्रवास सुरू करतात. पण तितक्यात मंगेशला असं जाणवू लागतं की त्याच्या मागून कोणीतरी जोराचं पळत येत आहे. आणि तसा त्याला आवाजसुद्धा येऊ लागला होता. तो लगेच मागे वळून बघतो आणि त्याला दिसते ती उडालेली धूळ आणि तो काळोखात सामावून जाणारा रस्ता. मंगेश विनायकला बोलतो की यार मला परत कसला तरी आवाज येतोय, असं वाटतं की कोणीतरी आपल्या गाडीच्या मागून पळत येतंय. यावर विनायक सरळ बाईक थांबवतो आणि आवाज ऐकू लागतो. आणि 1-2 मिनटं कसलाच आवाज कानावरती न पडल्यामुळे तो मंगेशला बोलतो की आता कुठे गायब झाला आवाज, मला तर नाही आला. मंगेशकडे आता बोलायला काहीच नव्हतं. तो गाडीवर बसत स्वतःशीच पुटपुटतो की यार मला तर आवाज आला होता, आता कुठे गायब झाला. आता विनायक त्याला जरा खडसावूनच बोलतो की उगाचच मला घाबरवू नको. आणि असं बोलून ते दोघे पुन्हा आपल्या रस्त्याने जाऊ लागतात. आता जात असतानाच विनायकला आपल्या डाव्या आरशामध्ये मागे कोणीतरी उभा असल्यासारखं दिसलं. आणि हे पाहिल्यावरती तो जोराचा ब्रेक मारतो. त्याच्या छातीमध्ये एकदम धस झालं होतं. मंगेश त्याला घाबरून विचारतो की काय रे, काय झालं, असा का अचानक ब्रेक मारला. यावर विनायक काहीच बोलत नाही, फक्त मागे वळून त्या रस्त्याकडे एकटक बघत असतो. आता या 2 मित्रांसोबत घडलेला सीन तुम्ही स्वतः इमॅजिन करा, स्वतःला त्यांच्या जागी टाकून, की तुम्ही एका सुनसान रस्त्यावरती आहात ज्याच्या आजूबाजूला फक्त शेती आणि दाट झाडं झुडपं आहे. सगळीकडे रातकिड्यांचा आवाज येतोय आणि त्या रस्त्याला ना कुठली गाडी येतीये ना कुठली गाडी जातीये. आणि त्यात तुम्हाला असले काही विचित्र आवाज ऐकू येत आहेत. तुम्ही काय रिॲक्ट कराल? कारण आपल्याला ऐकायला आणि बघायला मस्त वाटतं, पण ज्याच्यासोबत घडतं त्यालाच कळतं. असो, यानंतर विनायक मंगेशला बोलतो की तू बाईक चालव, मी मागे बसतो. आता विनायक असं का बोलतोय हे काही मंगेशला कळत नव्हतं. तो चकित होऊन त्याला पुन्हा विचारतो की काय झाले मला नक्की सांग. यावर तो बोलतो की अरे मला माझ्या डाव्या साईडच्या आरशामध्ये मागे कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं, पण जेव्हा मी मागे वळून बघितले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. आता असे भास आणि आभास या दोघांना एकाच वेळी झाल्यानंतर कळून चुकतं की वेट, इथे काहीतरी वेगळं आहे. कारण जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो की भास हा 1-2दाच होऊ शकतो. तो जर सारखा होत असेल तर तो भास नसतो. विनायक मंगेशला बोलतो की तू काही कर, पण फास्ट गाडी चालव आणि लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. यावर आता मंगेश बाईकची फुल रेस वाढवतो. पण इंटरेस्टिंगली 2च मिनिटानंतर मंगेशच्या बाईकचं स्पीड आपोआपपणे कमी व्हायला लागलं. त्याची बाईक आपलं प्राण सोडत होती. पेट्रोल संपल्यावरती एखादी गाडी कसा आवाज करते, अगदी तसंच काहीसा आवाज मंगेशची गाडी करत होती. आणि एका पॉईंटवर येऊन फायनली ती संपूर्णपणे बंद पडते. फरक फक्त एवढाच की विनायकने थोड्याच वेळापूर्वी बाईकमध्ये पेट्रोल टाकलं होतं. मग ही बाईक अचानकपणे बंद कशी पडली हेच काही त्या दोघांना कळत नव्हतं. तो त्याच्या बाईकला स्टार्टर मारतोय, किक मारतोय, पण त्याच्या बाईकला काहीच फरक पडत नव्हता. ती काही चालू होण्याचं नाव घेतच नव्हते. आणि त्या रस्त्याने सुद्धा त्यांना येणारं जाणारं कोणीच दिसत नव्हतं. दिसत होता फक्त तो चहूबाजूने पसरलेला ऊस आणि ती दाट झाडी. विनायकला आता कसं तरीच होत होतं. तो मंगेशला बोलतो की यार मला इथे अजिबात बरं वाटत नाही आहे, मला सारखं असं वाटतं की त्या झाडीमधून मला कोणीतरी एकटक बघत आहे. यावर उलट मंगेश त्याला बोलतो की तुला तरी तसं वाटतंय,
पण मला माझ्या कानामध्ये सारखाच कोणाच्या तरी बांगड्यांचा का पैंजणासारखा आवाज ऐकू येतोय आणि मी इकडे तिकडे बघतोय तेव्हा तो आवाज गायब होतोय. मंगेश आता सरळ हाताने गाडी ढकलत त्या रस्त्याने वेगाने जाऊ लागतो, कारण ऑफकोर्स त्याच्याकडे आता कुठलाही ऑप्शन नव्हता, कारण त्यांना कसंही करून इथून निघायचं होतं आणि मेन रस्त्याला पोहोचायचं होतं. आणि त्या दोघांनी हा मार्ग, हा शॉर्टकट फक्त गुगल मॅप्समुळे निवडला होता, जो की आता त्यांना खूप महागात पडल्यासारखं वाटत होता. तितक्यात त्यांच्या पाठीमागून कुठला तरी प्रकाश पडतो. ते लगेच मागे वळून बघतात आणि त्यांना दिसते एक कार, जी की खूप भरधाव वेगाने त्या रस्त्याने येत होती. ते दोघेही त्या कारला हात करतात, पण ती कार खूपच स्पीडमध्ये असते. तरीसुद्धा ती कार कशीबशी आपली स्पीड कमी करते आणि चालत असतानाच त्या कारचा ड्रायव्हर त्याची काच खाली घेतो आणि या दोघांकडे बघतो आणि असा चेहरा करतो की जणू त्याने भूत वगैरे बघितलंय की काय. आणि तो काहीही न बोलता परत कारची रेस करतो आणि त्यांच्या डोळ्यासमोरून दूर निघून जातो. ते दोघेही मोठ्याने त्या कारवाल्याला आवाज देतात की थांबा थांबा, पण तो काही सेकंदामध्येच पुढे जाऊन गायब होतो. विनायक आणि मंगेश आता ब्लँक झाले होते. त्यांना काही कळतच नव्हतं की हा माणूस आपल्यासोबत असा कसा करू शकतो. पण आता त्या दोघांकडे पुढे चालण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नव्हता. विनायक राहून राहून मागे वळून बघायचा, कारण त्याला सतत अजूनही असंच वाटायचं की कोणीतरी त्याच्याकडे एकटक बघतंय. आता मंगेशला तितक्यात पुन्हा एक आवाज येतो. तोच आवाज जो की पैंजणांचा होता का बांगड्यांचा होता का कुठला घुंगरांचा होता हे काही त्याला अजूनही सांगता आलेले नाहीये, पण तो आवाज मात्र असाच काहीसा होता. तो जागेवरती स्तब्ध उभा राहतो, कारण तो आवाज आता हळूहळू जवळ येत होता. त्या दोघांची ही नजर त्या झाडीमधून येणाऱ्या आवाजाकडे खिळते आणि तितक्यातच त्या झाडीमधून एक काळी मांजर बाहेर येते. ती मांजर संपूर्णपणे काळी असते आणि तिचे डोळे पिवळे भडक असतात आणि त्या दोघांना येणारा तो आवाज तिच्या गळ्यामधल्या घंटीचा होता, असं त्यांना तेव्हा वाटलं. मंगेश जेव्हा त्या मांजरीला बघतो तेव्हा तो घाबरतो खरा, पण त्याला थोडंसं बरंही वाटत होतं की तो आवाज ह्या मांजरीचा आहे आणि हा आवाज कुठल्या बांगड्यांचा किंवा पैंजणाचा वगैरे नाही आहे. आता ती काळी मांजर त्यांच्याकडे बघून रस्ता क्रॉस करते. विनायक बोलतो की ही पाळीव मांजर अशा वेळेस या ठिकाणी कशी येऊ शकते, आणि त्याला ही गोष्ट खूपच विचित्र वाटली. आणि त्यात ही मांजर त्या दोघांना आता आडवी गेली आहे आणि घरून निघताना आईने सुद्धा सांगितलं होतं की आज अमावस्या आहे, तुम्ही लोक जरा सांभाळून जा. आणि त्यामुळेच विनायकला 100% वाटत होतं की आपल्यासोबत इथे काहीतरी वाईट होणार आहे. यावर मंगेश त्याला शांत करतो की काहीच होत नाही, तू शांत बस, आपण थोड्याच वेळात मेन हायवेवरती पोहोचतोय, तू तुझी पावलं फक्त लवकर उचल. आता खरं सांगायला गेलं तर या दोघांची ही जाम फाटली होती. ते दोघे फक्त एकमेकांना सहारा देत होते की काही नाही होत, इथे काही नाही येत असं. पण त्या दोघांनाही आतमध्ये माहिती होतं की इथे नक्कीच काहीतरी आहे. आता गाडी ढकलत असताना मंगेश सारखाच गाडीला स्टार्टर मारून पाहायचा, पण बाईक काही चालू व्हायचं नाव घेत नव्हते. आणि यात भर म्हणजे त्या दोघांनाही त्या रस्त्याने चालत असताना खूप सारे विचित्र विचित्र आवाज येऊ लागले. कधी मांजरीचा, तर कधी कुत्रे भुकण्याचा, तर कधी जोरातच कुणीतरी झाडाझुडपामधून गेला आहे असा आवाज त्या दोघांना येऊ लागला होता. त्या दोघांना असं वाटत होतं की ते कुठल्या तरी आहट किंवा फिअर फाईलच्या एपिसोडमध्ये आहेत की काय. इतकं भयंकर आणि क्रिपी वातावरण तिथे निर्माण झालं होतं. विनायक मंगेशला बोलतो की अरे अजून किती लांब आहे हायवे, आपण बराच वेळ झाला चालतोय आणि त्यात तुझा ऐकलो आणि हा आपण गुगल मॅप्सचा रस्ता निवडला. आपण नेहमीच्या रस्त्याने जात होतो, पण नाही, तुला शॉर्टकटच पाहिजे होता. आणि या प्रश्नाचं उत्तर मंगेशकडे नव्हतं, कारण गाडी बंद पडण्याच्या आधी गुगल मॅप्सवरती मेन हायवे हा अर्ध्या तासावर दाखवत होता, पण आता अर्धा तास होऊन बराच वेळ झाला होता. आणि याच रागामध्ये मंगेश सरळ गाडी थांबवतो आणि डबल स्टँडवरती लावतो आणि गाडीमधलं पेट्रोल खाली सोडून द्यायला लागतो, कारण त्याला वाटलं की नक्कीच पेट्रोलमध्ये काहीतरी पाणी किंवा कचरा गेला असेल आणि त्यामुळेच गाडी चालू होत नाहीये. थोडंसं पेट्रोल खाली पडल्यानंतर मंगेश पुन्हा गाडीला स्टार्टर मारतो आणि गाडी चालू होते. ते दोघेही पटकन बाईकवरती बसतात आणि गेअर टाकतात आणि पुढे चालू लागतात, पण पुन्हा गाडी बंद पडते. त्यांची बाईक थोडेसे जास्तच नखरे दाखवत होते. ती मध्येच चालू व्हायची आणि मध्येच बंद पडायचे, पण अशी कंटिन्युअसली चालू होत नव्हते. आता त्या दोघांच्याही बॉडीमध्ये असलेला ॲड्रेलिन रश हा वाढू लागला होता. त्यांना त्या रस्त्यावरती अजिबात थांबायचं नव्हतं. शेवटी ते दोघेही बाईकवरून खाली उतरतात आणि ती बाईक जोराची ढकलत त्या रस्त्याने पळू लागतात. आणि पळता पळता विनायकला मध्येच त्याच्या पाठीमागून
एक हलकंसं हसू एका स्टॅटिक आवाजामध्ये येतं. तो मागे वळून बघतो तर त्याला त्या रस्त्यावरती तीच काळी सावली उभी असलेली दिसते, जी त्याने थोड्या वेळापूर्वी त्या आरशामध्ये पाहिली होती. आणि ती सावली काही क्षणांमध्येच त्या काळ्या अंधारामध्ये गुडूप होते. आणि इकडे मंगेशही पळता पळता जागेवरती थांबतो आणि विनायकला आवाज टाकतो की विनायक पुढे बघ. मला वाटते की आपण खूप मोठ्या संकटात अडकलो आहोत, कारण मगाशी पाहिलेली ती मांजर आणि ती झाडी पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आहे. विनायक समोर निरखून बघतो तर त्यालाही अगदी तेच दिसतं. आणि यावेळेसही ती मांजर त्यांच्या रस्त्यावरून आडवी जाते. या दोघांचेही हार्टबीट एकदम वाढले होते. त्यांच्या पोटामध्ये गोळा आला होता. आणि हे असं काही चित्र पाहिल्यावरती हे दोघेही जाम घाबरले होते. आणि कोण नाही घाबरणार, त्यांच्या जागी कोणीही असतं तर त्याची सुद्धा फाटली असते. मंगेश आणि विनायक आता सरळ देवाचा धावा करू लागतात. आणि घाबरूनच तो पुन्हा स्टार्टर मारायला लागतो. आणि सडनली त्याची बाईक चालू होते. ते दोघेही पटकन बाईकवरती बसतात आणि फुल स्पीडमध्ये त्या खराब रस्त्याने जाऊ लागतात. मंगेश त्या रस्त्यावरती असलेले खड्डे सुद्धा बघत नाही. तो त्याची बाईक सरळ त्या रस्त्यावरून उडवू लागतो. विनायक त्याला बोलतो की जरा सावकाश चालव गाडी, नाहीतर आपण खूप जोराचे पडू. पण मंगेश काही ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. त्याचं सगळं लक्ष पुढे रस्त्याकडे होतं. पण मागे विनायकची नजर मात्र आजूबाजूलाच फिरत होती. आणि तितक्यात एका वळणावरती त्याला दिसते एक विहीर. एक अशी विहीर ज्याच्या कठड्यावरती त्याला एक बाई बसलेली दिसते. तो मंगेशला घाबरत सांगतो की मंगेश त्या दिशेला बघ. यावर तो सुद्धा त्या दिशेला वळून पाहतो. आणि त्या दोघांनाही बाईकचा जो हेडलाईटचा प्रकाश होता त्यामध्ये त्या बाईचा चेहरा दिसतो. एक असा चेहरा जो संपूर्णपणे विद्रूप झालेला होता, कुजलेला होता, फुगलेला होता. तो चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. आता हे पाहिल्यानंतर ते दोघेही मोठ्याने आरोळी ठोकतात आणि सरळ तेथून जोराचा पळ काढतात. आणि त्याच्या पुढच्याच एका वळणावरती त्या दोघांना एक स्मशानभूमी दिसते. अँड ऑफकोर्स त्या दोघांचंही लक्ष तिथे जातच, कारण त्या स्मशानभूमीमध्ये एक चिता पेट घेत होती. ते दोघेही त्या दिशेला चुकूनही न बघत फुल स्पीडमध्ये ती स्मशानभूमी क्रॉस करतात. आणि तेव्हा कुठे जाऊन त्यांना समोरचा मेन हायवे दिसू लागतो, जिथे त्यांना जायचं होतं. जसं ते दोघे तो मेन हायवे पाहतात, ते सुटकेचा निश्वास सोडतात आणि पहिलं आपल्या घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर त्या दोघांनाही जाम ताप येतो. मंगेश सांगतो की विनायक त्याला दुसऱ्या दिवशी एक फेसबुक पोस्ट शेअर करतो, कोणाच्या तरी भावपूर्ण श्रद्धांजलीची. मंगेश जेव्हा त्या पोस्टवरचा फोटो पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण हा त्याच बाईचा फोटो होता जी त्यांनी काल त्या विहिरीवरती बसलेली पाहिली होती. मंगेश जेव्हा आणखी विचारपूस करतो तेव्हा त्याला कळतं की त्याच बाईने 2 दिवसापूर्वी त्या विहिरीमध्ये आपला जीव दिला होता. आणि त्यातच हे दोघे रात्री 12 वाजता, तेही अमावस्येच्या रात्री, त्या विहिरी शेजारून जात होते. आणि म्हणूनच त्यांना हा चकवा बसला. आता यानंतर ते दोघे चुकूनही त्या रस्त्याने कधी गेले नाही. आता या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की चकवा हा माणसाला कुठेही आणि कधीही बसू शकतो. असं नाही की त्याच्यासाठी फक्त हॉन्टेड जागाच लागते. एक पडकी बिल्डिंग किंवा एक पडका भूत बंगला हे कुठेही होऊ शकतं. अँड ऑफकोर्स ही स्टोरी किती खरी किती खोटी हे त्या दोघांवरती अवलंबून आहे. जशी तुमच्यावर सुद्धा एक गोष्ट अवलंबून आहे, ते म्हणजे खालचं सबस्क्राईब बटनवरती क्लिक करणं. मुलींनी लाईक करा, मुलांनी शेअर करा आणि पालकांनी या व्हिडिओवरती कॉमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय, सी यू.